राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। याच महिला अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारकडून पावलं जी आहेत ती उचलली जात आहेत। घरेलू हिंसाचारांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। अशाच पद्धतीने महिला हिंसाचाराची एक धक्कादायक घटना पुण्यातून पुढे आलेली आहे। राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्याच्या खाजगी स्वीय सहाय्यकानं अर्थात पीएनं आपल्या पत्नीचा गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जी आहे पुण्यात घडलेली आहे। आणि विशेष म्हणजे आईला वाचवण्यासाठी जो मुलगा मध्ये पडलेला होता त्याला देखील हा जो नराधम पीए आहे त्याने या मुलाला देखील बॅटनं मारहाण केल्याची घटना घडलेली आहे। खरं तर सगळंच प्रकरण नेमके काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। खरं तर राज्यामध्ये महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। राज्य सरकारकडून महिला अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी कठोर अशी पावले उचलली जात आहेत। परंतु आता राज्य सरकारमध्ये एका कॅबिनेट मंत्र्यांच्या पीएनं, त्या पीएचं नाव आहे विजय कारंडे, यानं त्याच्याच पत्नीला मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे। खरं तर पाहिलं तर विजय कारंडे हा एका कॅबिनेट मंत्र्यांकडे खाजगी स्वीय सहाय्यक अर्थात ओएसडी म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळते। ही जी घटना घडलेली आहे ती घटना 30 एप्रिल रोजी पुणे स्टेशन परिसरामध्ये जे क्वीन्स गार्डन परिसर आहे त्या ठिकाणी हा जो स्वीय सहाय्यक आहे ज्याचं नाव आहे विजय कारंडे तो क्वीन्स गार्डन परिसरामध्ये राहतो आणि 30 तारखेला ही जी सगळी आहे ती धक्कादायक घटना घडलेली आहे। विजय कारंडे हे घरी असताना मोबाईलवरती कोणासोबत तरी चॅटिंग करत होते। त्यानंतर पत्नीने विचारलं की बाबा तुम्ही कोणाशी चॅटिंग करताय, कोणाशी बोलताय, याबाबत पत्नीने पतीकडे विचारणा केली। केवळ या साधा एकच प्रश्न पत्नीने विचारला आणि तो प्रश्न पत्नीने मला का विचारला याचा राग हा जो स्वीय सहाय्यक पती आहे त्याला असह्य झाला आणि त्यानंतर या पतीनं थेट पदे पत्नीला तू मला अशी विचारणा का केली असा जाब विचारला आणि त्यानंतर या पत्नीला अश्लील शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि रागाच्या भरामध्ये त्यांनी या पत्नीला बेदम मारहाण केली। त्याचबरोबर पत्नीचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला आहे। खरं हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या दोघांमध्ये भांडण होत होतं आणि हे भांडण रोखण्यासाठी त्यांचाच मुलगा या भांडणामध्ये पडला आणि त्यांनी वडिलांना रोखण्याचा प्रयत्न केला। परंतु संतापलेल्या वडिलांनी अर्थात विजय कारंडे हा जो ओएसडी आहे त्यांनी संतापाच्या भरामध्ये मुलाला देखील सोडलं नाही। मुलाला देखील क्रिकेट खेळण्याच्या बॅटनं बेदम मारहाण केली आणि ह्या बेदम मारहाणीमध्ये पत्नी आणि मुलगा दोघेही जखमी झालेले आहेत। पत्नीवरती सध्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर पीडित पत्नीनं अहिल्यानगर पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची तक्रार नोंदवली। मात्र घटनेचं ठिकाण जे आहे ते पुण्यामध्ये आहे। पुण्यातलं क्वीन्स गार्डन हा जो परिसर आहे तो कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये येतो आणि त्यानंतर अहिल्यानगर पोलिसांनी हा जो गुन्हा आहे पुणे पोलिसांकडे वर्ग केला। त्यानंतर पुणे पोलिसांकडून सध्या कोरेगाव पार्क सदे पोलीस स्टेशन आहे त्या अंतर्गत या संपूर्ण प्रकरणाचा सध्या जो आहे तो तपास सुरू आहे। या प्रकरणामध्ये हा जो नराधम पती आहे त्याच्या विरोधात आता गुन्हा दाखल केलेला आहे। परंतु अत्यंत धक्कादायक बाब म्हणावी लागेल कारण हा जो विजय कारंडे आहे तो एका कॅबिनेट मंत्र्यांकडे पीए ओएसडी म्हणून काम करतो आणि त्याच्याकडून अशा पद्धतीची घटना घडल्यामुळे सध्या राज्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टींची चर्चा होतीये आणि त्याचबरोबर महिला अत्याचारांच्या घटना ज्या आहेत त्या सातत्याने वाढतात। त्यामुळे सुद्धा राज्य सरकारने या घटना रोखण्यासाठी पावलं उचलावी अशी सुद्धा मागणी जोर धरू पाहतीये। परंतु हा जो ओएसडी आहे विजय कारंडे यानं अशा पद्धतीची मारहाण का केलेली आहे याचा सुद्धा तपास आता पोलिसांकडून केला जातोय। या घटनेची व्याप्ती किती आहे याचा सुद्धा तपास केला जातोय। परंतु सध्या ही जी महिला आहे पत्नी आहे त्याच्यावरती एका खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत आणि जर पाहिलं तर आता ओएसडी हा जो ओएसडी आहे विजय कारंडे याच्यावरती आता कोरेगाव पार्क पोलिसांकडून काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि तो ज्या मंत्र्यांकडे पीए म्हणून काम करायचा त्या मंत्र्याकडून सुद्धा आता याच्यावरती काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।